खरोखर आनंदाचा दिवस आहे की 120 फुटाचा दिवस लोकांचं स्वप्न होतं त्यांना आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. त्यातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा आहे आणि रायगडचा सच्चा मावला आज इथे आमच्याबरोबर भरत गोगावले साहेब आहेत. त्यामुळे ह्या दुर्धर शर्करा योग झालेल्या आमच्या इथे असं बरेच दिवस लोकांची इच्छा होती, लोखंडवाल्यांच्या लोकांची इच्छा होती, गुरुवेजच्या लोकांना जायला खूप त्रास व्हायचा कारण ट्रॅफिकची अडचण होती. ती ट्रॅफिकची समस्या आजपासून दूर झालेली आहे. आणि आत्ता एका पत्रकाराने विचारला काही लोकांना घरं द्यायची बाकी आहेत. माझ्या मते तुम्हाला थोडीशी माहिती कमी आहे. जे तोडलेले आहेत, ज्यांची 20% 10% गेलेले आहेत त्यांनासुद्धा घरं आपण देतो. त्यांच्यासाठी सुद्धा आपण तशी ऑर्डर मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडून कमिशनर साहेबांकडे दिलेली आहे. त्यांनासुद्धा प्रत्येकाला घर देण्याची जिम्मेदारी ही प्रकाश सुर्वेची असेल आणि त्याच्यासाठी आतापर्यंत जशी 300 लोकांना घरं दिली तशी त्या लोकांनासुद्धा घरं पूर्णपणे दिली जातील याचं मी आज सांगतो. असं आहे, माझी जनता होती त्यामुळे त्यांच्यासाठी परिश्रम करणे माझं काम होतं. रोड तर झालाच पाहिजे पण माझ्या जनतेला त्यांची हक्काची घरंसुद्धा माझ्या मतदारसंघात आजूबाजूला मिळाली पाहिजे हा माझा प्रयत्न होता. त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी जी साथ दिली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी साथ दिली त्यावेळी मी त्यांचा अत्यंत आणि ते श्रेयवादची लढत होती कसल्यासाठी साहेब ते पक्ष मोठे यायला थोडंफार असं होतं. आज शेवटी आज आम्ही ठरवलं 6 तारखेला घ्यायचा आणि 6 तारखेला उद्घाटन माझ्या ठरल्याप्रमाणे झालेलं आहे. त्यामुळे ते युतीमध्ये झालेलं आहे. साहेबांनी याच्यामध्ये चांगलं सहकार्य केलं त्यांचं पण मना